पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की संतांचे हे गजर ऐकले की आपोआप आपल्या मनात भक्तिभाव जागतो. हो ना? संतांचा, वारकऱ्यांचा, विठ्ठल नामाच्या गजराने भारलेला हा पवित्र आज दिवस आपण छान नटून आलो. हे फक्त त्या विठुरायासाठी आणि विठुरायाच्या भक्तीसाठी. आणि त्याची एकादशी, आषाढी एकादशी आज आपण इथे साजरी करणार आहोत. आणि त्याच विषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई यासारख्या महान संत परंपरेचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि या सर्व संतांचे दैवत, त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे आपला विठुराया. आणि या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्वजण व्याकुळ झालेले असतात. ही आषाढी एकादशी, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला आपल्या महाराष्ट्रात वर्षात येणाऱ्या 24 एकादशींपैकी ही सर्वात महत्वाची अशी एकादशी आहे. आणि या एकादशीला प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून वारी निघते. वारकरी वारीमध्ये समाविष्ट होतात आणि पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान करतात. 800 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही वारी चालू आहे असे मानले जाते. आणि या वारीतून सर्व धर्माचे लोक एकत्र येतात, त्यामध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि त्यातून आपल्याला एकतेचा संदेश देतात, बंधुभावाचा संदेश देतात. त्याचबरोबर या वारीमध्ये त्या सर्व भक्तांचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे आपण पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घ्यायचे. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता सर्व वारकरी चालत चालत विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. या विठुरायाच्या दर्शनाने सर्व भक्तांचे मन पावन होते. हे विठुरायाचे दर्शन सर्व वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी हा एक धार्मिक सोहळा आहे. आणि अशा या विठुरायासाठी सर्व भक्त काहीही कशाचीही तमा न बाळगता विठुरायासाठी पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. उद्या सर्व पंढरपूर येथे याच विठुरायाची खूप मनोभावे, भक्तिभावाने पूजा केली जाते. वारीमध्ये सर्व लोक विठोबाची भजन, कीर्तन, भक्ती हे सगळी गाणी गात गात सगळेजण विठुरायासाठी जातात. आणि या विठुरायाचे दर्शन मिळाल्यानंतर आपल्या जीवाचा जिवलग भेटल्याचे एक समाधान सर्व भक्तांना होते. यह कहानी एक विठ्ठल भक्त गोरा कुंभार की देखो, इस विठ्ठल ने तुम्हें मेरी अर्धांगिनी के रूप में चुना. बाबू, बाबू.
करकटावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पिकांबर, तुळसी हार गळा कासे पिकांबर, आवड निरंतर हेची ध्यान. तर बोला कुंडलिक